महाराष्ट्राचं आराध्य दैवत हिंदवी स्वराज्य संस्थापक राजे छत्रपतींना नमन करतो। आई तुळजाभवानीचा आशीर्वाद घेऊन आजच्या या नवरात्र उत्सवाला जमलेल्या तमाम दांडिया रसिकांचं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत करतो। या नवरात्र उत्सवाचा आयोजक तुमचा आमचा सर्वांचा लाडका बंटी दादा, याचा आपण मनापासून सर्वांनी एकदा टाळ्या वाजवून अभिनंदन करायचं आहे। या नवरात्र उत्सवाचं वैशिष्ट्य म्हणजे या नवरात्र उत्सवाने बदलापूरकरांची मन जिंकली। तुम्ही आम्ही या ठिकाणी येता रोज। आजचा हा 10वा दिवस आहे। या ठिकाणी तरुणाईने अलर्ट गर्दी केली, याच्यावरूनच दिसतं की बंटीच्या बद्दल असणारं तुमचं प्रेम। मी नेहमी म्हणतो कि हम हैरान तुम परेशान फिर भी मेरा देश महान। हम हैरान तुम परेशान फिर भी मेरा देश महान। लहरों से डरकर नौका पार नहीं होती, लहरों से डरकर नौका पार नहीं होती। कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती, कभी हार नहीं होती। जो जीता वही सिकंदर, जो जीता वही सिकंदर। आज या ठिकाणी जमलेल्या तमाम माझ्या तरुणाईला मी आवाहन करतो की या ठिकाणी जो आज नजरिया दिसतोय हा कोणामुळे दिसतोय? हा बंटी दादामुळे दिसतोय। बंटी दादा आणि त्याची ही सगळी टीम यांनी तुमची मन जिंकलीत आणि तुम्ही त्यांचं मन जिंकलीत। मी आई तुळजाभवानीला मनापासून प्रार्थना करतो की तुम्हा सर्वांना उदंड आयुष्य देवो। आई तुळजाभवानीच्या चरणी प्रार्थना करतो की तुमचं आरोग्य सुखाचं समृद्धीचं राहतो। या ठिकाणी येणाऱ्या काही दिवसामध्ये आपल्याला बंटी दादाला नगरसेवक म्हणून बघायचं आहे। बघायचं आहे का नाही बघायचं आहे? हा आवाज कमी आहे मित्रांनो। एकदा मला सांगा, बंटी दादाला नगरसेवक बनवायचं आहे का नाही बनवायचा? क्या बात है, क्या बात है, क्या बात है। मित्रो, मी या ठिकाणी तुम्हाला आई तुळजाभवानीची शपथ घेऊन सांगतो की या ठिकाणचा जो काही विकास गेल्या 10 वर्षामध्ये थांबलेला आहे, हा विकास करण्यासाठी आपल्याला बंटी दादा पाहिजे। या ठिकाणी माझ्या मुलांना, स्त्रियांना, तरुणांना आणि वृद्धांना एक सुंदरशी गार्डन पाहिजे, बगीचा पाहिजे। यासाठी आपल्याला बंटी दादा पाहिजे। या ठिकाणी या वार्डामध्ये आपल्याला क्रिकेटचं मैदान पाहिजे, 5 एकर क्रिकेटचं मैदान पाहिजे। त्यासाठी आपल्याला बंटी दादा पाहिजे। अरे तुमच्या आमच्यासाठी एक मैत्री कट्टा पण पाहिजे ना, त्यासाठी बंटी दादा पाहिजे। मित्र, वाचनालय पाहिजे आपल्याला। या ठिकाणी चौकाचं सुशोभीकरण पाहिजे, रस्त्याचं रुंदीकरण पाहिजे आणि सुंदर वंदन माझं नंदनवन गार्डन पाहिजे। या करता मला बंटी दादा पाहिजे। यस और नो? तो यही तो बात हुई ना भाई। इसलिए मैं बोलता हूं कि हम हैरान तुम परेशान फिर भी मेरा देश महान। विकासाचा वादा, विकासाचा वादा बंटी दादा। वेळ आलेली आहे। मी तुम्हाला परत एकदा या ठिकाणी जागरूक करण्यासाठी आलेलो आहे आणि सावध करण्यासाठी आलेलो आहे की मागच्या 10 वर्षात या विभागाचा विकास झाला नाही, पण पुढच्या 5 वर्षात या वार्डाला आपल्याला नंदनवन बनवायचं आहे। या वार्डाच्या सगळ्या नागरिकांना सुख आणि समृद्धीचं वातावरण तयार करायचं आहे। माझ्या आई भावानीचं, माझ्या आया बहिणींचं रक्षण करण्याकरता बंटी दादाची टीम तुमच्यासाठी इथे हजर आहे। दिवस रात्र या ठिकाणी ते काम करतायत। एक एक बंटी दादाचा कार्यकर्ता म्हणजे ॲम्ब्युलन्स सारखा आहे। तुमच्या अडीअडचणीला माझ्या आई बहिणीचं रक्षणाकरता रात्री अपरात्री कधी पण बोलवा, बंटी दादा तुमच्यासाठी हजर आहे। या करताच पुन्हा एकदा मी तुम्हाला या ठिकाणून आव्हान देतो माझ्या तरुणाईला की आज या ठिकाणी अलर्ट गर्दीची दिसते, ती कशासाठी दिसते? तर या ठिकाणी बंटीने केलेलं प्रेम, बंटीने केलेलं नागरिकांवर प्रेम, माझ्या भगिनी माता विश्वास ठेवून या ठिकाणी गरब्यावरती आलेले आहेत की त्यांच्या घरच्या लोकांना माहिती आहे की बंटीच्या गरब्यामध्ये गेल्यावरती माझ्या मुलीला, माझ्या भगिनीच्या केसाला सुद्धा धक्का लागणार नाही। म्हणूनच या ठिकाणी आज आमची माणसं आलेली आहेत। मित्रो, असं काही सगळ्यांनाच प्रेम, सगळ्यांच्या नशिबात असं प्रेम नसतं। मी पुन्हा एकदा बंटी आणि बंटीच्या मिसेसला दोघांना मनापासून धन्यवाद देतो। या ठिकाणी मला बोलवलं त्याबद्दल तुमचे आभार व्यक्त करतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।
रोजची 2 बक्षिसं आता मान्यवरांच्या हस्ते देण्यात येतील. पुरुष उत्कृष्ट गरबा स्पर्धक पुरुष 2 बक्षिसं देण्यात येतील. तर